भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. पेट्रोल 3 रुपये तर डिझेल 3.11 रुपयांनी महाग. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव वाढल्यानं दरवाढ. देशात महागाई गेल्या 3.5 वर्षातील उच्चांकावर. दूध आणि सीएनजीच्या किमतीत प्रत्येकी 2 रुपयांची वाढ तर कांदा आणि साखरेमुळे शेतकरी मेटाकुटीला. मुंबईकरांवर पाणी कपातीचं संकट. आजपासून 10% कपात. जलाशयातला साठा घटला. काटकसरीनं पाणी वापरण्याचं मनपाचं आवाहन. मान्सूनबाबत शुभवार्ता. अंदमानात दाखल होण्यास पोषक स्थिती. ईशान्य भारत दक्षिणेतील काही राज्यांमध्ये पुढील 4 ते 5 दिवसात जोरदार पावसाची शक्यता. विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा या 3 जिल्ह्यांना वेधशाळेकडून उष्णतेचा येलो अलर्ट तर विदर्भातील उर्वरित 5 जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा इशारा. विलिनीकरणाबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. अजित पवारांच्या हयातीत चर्चा झाली मात्र निर्णय झाला नाही. पवारांनी केलं स्पष्ट. 2029च्या बारामतीतल्या निवडणुकीबाबत बोलताना काळजी घ्या, पवारांनी टोचले कान. नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्राभोवती वाढता विळखा. पुण्याच्या वाघोलीतून आणखी एक जण ताब्यात. लातूरमध्ये शिक्षकही चौकशीच्या फेऱ्यात तर एनटीएच्या ऑफिसमध्येच पेपर फुटल्याचा संशय. पंतप्रधान मोदी आजपासून युरोप आणि युएईसह 5 देशांच्या दौऱ्यावरती जाणार. जगभरातील भूराजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर आणि द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करणं हा दौऱ्याचा उद्देश. अरविंद केजरीवाल यांची मागणी अखेर मान्य. न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मांनी कथित मद्य घोटाळ्याच्या सुनावणीतून स्वतःला केलं अलिप्त. प्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ लेखक डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं मुंबईत निधन. परळच्या खासगी रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान निधन. वयाच्या 68व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.